चला आपण सगळ्यांनी बघायचं आहे. खाली बसा, खाली बसा. स्टेजच्या समोर उभे असलेल्या मान्यवरांनी कृपया खाली बसा. लहान मुलांनी खाली बसून या सुंदर अशा सोहळ्याचा आनंद घ्या. अतिशय सुंदर, अतिशय शांततापूर्ण वातावरणामध्ये या प्रदर्शन सोहळ्याचा आनंद आपण सगळेजण घेत आहोत. आज या प्रदर्शन सोहळ्याला गावातील शेतकरी बांधवांनी देखील आपल्या शेतातील कामं थांबवून या प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी ते आलेले आहेत. गावातील माई माऊल्यांनी देखील शेतातील कामे थांबवून आज या प्रदर्शनाला ते उपस्थित झालेले आहेत. या प्रदर्शन सोहळ्याचा ते आनंद घेत आहेत. वाद्याच्या गजरामध्ये वाजत गाजत आपल्या जीवापेक्षाही प्रिय असलेल्या आपल्या अश्वांना अर्थात घोड्यांना रिंगणामध्ये दाखल केलेले वाघेरेकर यांनी आपली दोन्ही अश्व या प्रदर्शनामध्ये दाखल केलेली आहे. या अश्वांच्या येण्याने या प्रदर्शनाची शोभा आणखीन वाढलेली आहे. समाधान भाऊ भोर यांच्या कमिटीच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने, गावकरी बांधवांच्या वतीने आणि उपस्थित प्रेक्षकांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. डांगी जनावरांचं जतन व्हावं, डांगी गाईचं जतन व्हावं, घोड्यांचं जतन व्हावं, म्हशींचं जतन व्हावं, बकऱ्यांचं जतन व्हावं आणि हाच अतिशय चांगला संदेश आपल्याला या प्रदर्शनामधून या ठिकाणी रुजवण्यात येतोय. आणि हा संदेश आपल्याला एक प्रेरणादायी पण आहे. आणि म्हणूनच या प्रदर्शनच्या कमिटीचं, गावकऱ्यांचं, प्रदर्शनला सहकार्य करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की इगतपुरी तालुक्यामध्ये तुम्ही आगळा वेगळा हा प्रदर्शन सोहळा संपन्न करत असता.
करणारे आश्वंत आपल्या सगळ्यांना मोहित करून टाकलेला आहे. याचा सगळा आनंद आपण सगळेजण घेत आहोत. नृत्याच्या विविध कला आणि नृत्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला नंतर करीत आहेत. वाद्याच्या तालावरती अतिशय सुंदरपणे नृत्य करणारे हे आशीर्वाद आजच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असं म्हटलं तरी माझं ठरवलं आहे. याचा सुंदर असा आनंद डॉक्टर भालेराव साहेब, डॉक्टर पटेल साहेब, डॉक्टर नेते साहेब आणि सगळी डॉक्टर मंडळी, निवड समिती, कर्मचारी वृंद आपण सगळे घेत आहोत. त्याचप्रमाणे सगळे शेतकरी बांधव, गावातील माता भगिनी, सगळं मित्र परिवार, लहान बालक आपण सगळ्यांनी या आश्रमाच्या विविध नृत्य प्रकाराचा आपण आनंद घेत आहोत. अतिशय सुंदर अतिशय कलात्मक पद्धतीने आणि नाविन्यपूर्वक आपल्या आश्रमाला सगळे नृत्याचे प्रकार शिकवलेले आहेत. समाधान भाऊचं यामधून एक कौशल्य आणि समाधान भाऊची निपुणता आपल्याला यामधून दिसते. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. घोड्यासारखा शहाणा प्राणी नाही असं म्हणतात ते काही खोटं नाही. घोड्याची चपळता, घोड्याचं देखणेपण, घोड्याचं शहाणपण, घोड्याची प्रामाणिकता आणि घोड्याचं शौर्य आपल्याला इतिहासामधून सगळ्यांना माहीत आहे. ही स्नेहभेट आपल्या सगळ्यांना मोहरून गेली, आपल्या सगळ्यांना स्पर्शून गेली.
समाधान भाऊंच्या आश्वाने आपल्या सगळ्यांना मंत्रमुग्ध केला. विविध नृत्य आणि नृत्याचे कला प्रकार समाधान भाऊंच्या आश्वाने आपल्याला या ठिकाणी दाखवून दिल्या. आमच्या सगळ्यांच्या वतीने, सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने, सगळे डॉक्टर टीमच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने, माता भगिनी, आमचे लहान बालक मित्र परिवाराच्या वतीने समाधान भाऊ भोर आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत, अभिनंदन, मनापासून धन्यवाद करण्यात येत आहे. अतिशय सुंदर असा देखावा आज आपल्याला या धवल अश्वांनी दाखवला. खूप सुंदर, अक्षरशः त्यांच्या लक्षवेधी असं त्यांच्यावरून नजर हटत नव्हती. एवढा सुंदर, एकदम शांततेत सर्वांनी आनंद घेतला या देखाव्याचा. आता यांना आपण रिंगणामध्ये घेणार आहोत. खूप सुंदर असा या पांढऱ्या शुभ्र अश्वांनी आपल्याला अगदी मंत्रमुग्ध केलेली आहे. आपल्या या प्रदर्शनाची शोभा आज या अश्वांनी वाढवलेली आहे. सुदाम देवराम आंबेकर, भगवंता आणि त्यांचे सहकारी या प्रदर्शनच्या ठिकाणी येऊन आम्हा सगळ्यांना त्यांनी प्रेरणा दिली, त्याबद्दल धन्यवाद. चला ए बाजू भाऊ थांबा. अतिशय मंत्रमुग्ध झालेले आहेत. यासोबतच आपण आपल्या पुढील गटाला आमंत्रित करत आहोत. 4 दादिया गटातील डांगी वळू सुदाम देवराम आंबेकर, भगवंता कानू लावरे, मधुकर कारभारी ढोटणर तसेच जालिंदर निवृत्ती हागवणे, टहागारी अकोले येथील या स्पर्धकांनी आपले वळू रिंगणात लवकरात लवकर आणावेत. शारीरिक गुणवैशिष्ट्ये सर्व 4 दाती वळू आपल्या रिंगणामध्ये उपस्थित आहेत. तुमच्या इकडे घ्या. नाव काय लेली आहे त्याच्या मालकांची रात्रंदिवस केलेली मेहनत. वरती 4 दादिया गटातील वळूंचे पारदर्शकपणे अतिशय काळजीपूर्वक परीक्षण आपल्या उत्कृष्ट अनुभव असलेल्या निवड समितीकडून केले जात आहे. सह्याद की जातीवंत आणि ठराविक शारीरिक वैशिष्ट्ये असणाऱ्या या वळू, या डांगी वळूंचा आणि त्यांच्या गायींचे संवर्धन केले जावे. सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यामध्ये अतिशय प्रतिकूल अशा वातावरणामध्ये ऊन असो, अतिवृष्टी असो, या सर्व वातावरण बदलामध्ये टिकाव धरून ठेवणारी
पशुची जात म्हणजे ही डांगी, डांगी गाय आणि डांगी बैल. पावसाशी 2 हात करणारा आणि चिखलातही न डगमगता चालणारा हा आपला काळा पांढरा हिरा.